नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अंड्याची आमटी कोकणी स्टाईल वाटणाने। त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहे टोमॅटो, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, मीठ चवीला। अंडी आपण दोन प्रकारची घेतली आहेत, तर ही अंडी आपण डायरेक्ट आमटीत टाकणार आहोत, रॉ अंडी आहेत, आणि ही अंडी इथे आपण बॉईल करून घेतली आहेत। मग हे आहे आपलं वाटण, ऑइल। तर हे वाटण कसं बनवायचं ती रेसिपी मी सेपरेटली टाकीन। इकडे आपण पॅन गरम करून घेतला आहे। आता आपण ह्याच्यात टाकूया तेल। इतकं तेल मी टाकून घेतलं आहे, थोडंसं जास्त टाकलं कारण नॉनव्हेज रेसिपी आणि आपल्याला तो वाटण त्यात छान फ्राय करून घ्यायचं आहे। तर आता ह्याच्यात आपण गॅसची फ्लेम फास्टच ठेवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। आणि आता आपण हा कांदा गॅसवर फास्ट गॅसवर फ्राय करून घेऊया। पूर्ण तापलेलं नाही तेल म्हणून थोडा टाइम लागेल कॅच द हीट। आता आपला कांदा व्यवस्थित परतून घेऊया। जसं तुम्ही बघता आता व्यवस्थित तेल तापलं आहे। त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया, थोडंसं मीठ घालूया म्हणजे कांदा जरा लवकर शिजायला। आता आपला कढीपत्ता पण फ्राय झाला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटोला पण थोडं नरम होईपर्यंत शिजवूया। आता तुम्ही बघताय हा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि ह्याच्यामध्ये आपलं वाटण घालून घेऊया। जसं तुम्ही बघताय हे आपलं वाटण आहे, हे मी छान मिक्स करून घेणार आहे। कारण आपण कधी कधी काय होतं वाटण इन्स्टॉलमेंट्समध्ये लावतो मिक्सरला, कधी कधी व्यवस्थित ते मिक्स होत नाही, म्हणून इथे आपण ते मिक्स करून घ्यायचं। जसं बघताय तुम्ही मी एका वेळेचीच आमटी करते म्हणून मी पूर्ण वाटण यूज करणार नाहीये। 3 चमचे वाटण घालून घेतलं आहे आणि इथे पण आपण थोडंसं वाटण ह्याच्यात आहे थोडंसं वाटण ह्याच्यामध्ये पण आहे जे मी नंतर पाणी घालून मिक्स करून व्यवस्थित घेणार आहे। आता हे वाटण आपण जरा होऊन देऊया, जरा तेल सुटून देऊया। तर ह्या पॉइंटला मी ह्याच्यामध्ये हळद घालते। आपण हळद घालूया आणि मसाला घालूया। कसं असतं ना, जेव्हा आपण सुके मसाले घालतो त्यावेळी ते आणखी म्हणजे व्यवस्थित म्हणजे त्याचा प्रोसेस थोडा फास्ट होतो तेल सोडायचा। आपण हा मसाला घालून घेतला आहे आणि आपण हे छानपैकी हलवून घेऊया। आय थिंक मी इंग्रेडियंट्स मध्ये मसाला आणि हळद मिक्स केलं, ते तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शन मध्ये इंग्रेडियंट्स मध्ये हे मेन्शन करीन। आता जसं तुम्ही बघताय ह्याच्यात आपण पाणी आता ह्या स्टेजला घातलेलं नाहीये। ओके, आता आपण हे कमी गॅस करून त्याला झाकून असं झाकण ठेवून कमी गॅसवर तुम्ही बघताय त्याला ऑलरेडी बॉइल्स येतात। तर आता हे कमी गॅसवर झाकण ठेवून याला ठेवून देणार। करूया मी जसं बघतोय
हे थोडं थोडं तेल सोडायला टाकून लागलेलं आहे. आता मी काय करणार आहे, आपल्याकडे हे जे वाटण आपण करून ठेवलं होतं ना, म्हणजे ज्याच्यात वाटण लावलं होतं त्याला पण थोडं लागलेलं असतं मिक्सरला, तर ह्याच्यात मी पाणी घालून धुवून हे पण त्याच्यात थोडंसं पाणी घालून, एकदम खूप पाणी नाही घालायचं आपल्याला, कारण आता तुम्ही बघताय ना ते तेलाची प्रोसेस अजून सुटतंय तेल, तर आपण थोडंसं पाणी घालून ह्याच्यात मिक्स करून मग तेही मिक्स करूया. आता जसं तुम्ही बघताय हे मी पूर्ण व्यवस्थित क्लीन करून, आणि हा मसाला ना खोबऱ्याचा मसाला असल्यामुळे ना, तर जर तुम्ही ह्या मसाल्याला व्यवस्थित शिजवलं नाही ना, मग ती थोडीशी कच्ची टेस्ट येते. आणि ते जर तुम्ही व्यवस्थित पाणी व्यवस्थित असं तेल काढून त्याला शिजवून घेतलं ना, तर ते मसाले कच्चे लागत नाही आणि ते छान लागतं एकदम, म्हणजे असं कच्चं टेस्ट येत नाही कोकोनटचा. ठीक आहे, तर काही लोकांना कच्चंही आवडतं, तर ती लोक डायरेक्टली करतात, पण मी प्रिफर करते तो मसाला व्यवस्थित कुक होऊन मग करायला. तर आता तुम्ही बघताय आपण हे टाकल्याने ते थोडंसं पुन्हा त्याचं तेल अजून त्याच्यात ॲडिशन केलं. आता हे जे बाकीचं पाणी आहे ना, हे मी टाकून घेते. तर मी हा मिक्सरचं भांडं व्यवस्थित पुसून घेतलेला आहे, आणि ते त्याच्यात पण कोकोनटचं तेल सुटलेलं आहे, कोकोनट, कांदा याची पण त्याच्यात हे असतं, टेस्ट असतं, त्यामुळे चांगलं लागतं. आणखी थोडंसं पाणी टाकून त्याला कुक करून घेऊया. ठीक आहे, आता हे पुन्हा आपण थोडं पूर्ण मसाला निघेपर्यंत, आता बघता तुम्ही, आता हे पूर्ण आता पुन्हा हे तेल निघेपर्यंत आपण व्यवस्थित ठेवून देऊया. त्याला झाकण लावून ठेवूया, नाही तर हे असे कधी कधी हे उडतं आणि मग तुमचं किचन खराब होऊ शकतं, म्हणून ह्याला कव्हर करून ठेवून देऊया. आणि इकडे आमचा कोको, आणि त्याला अंड खूप आवडतं म्हणून तो अंड्याची वाट पाहत बसला आहे. ऑफकोर्स आम्ही त्याला कढीमधलं अंड देणार नाही आहोत, पण त्याला बॉइल्ड एग खूप आवडतं, म्हणून तो पण इकडे येऊन वास घेतोय, आनंद घेतोय. बरोबर ना बाबा? ओके, आता जसं तुम्ही बघू शकता 7-8 मिनिटं झाली आहेत. ह्या प्रोसेसला थोडा टाइम लागतो, म्हणजे ते पूर्ण तेल निघायला ना थोडा टाइम लागतो. आणि हे तुम्ही फास्ट गॅसवर नाही करू शकत, कारण तुम्ही फास्ट गॅसवर करायला गेलात तर हे सगळं जळणार, त्यामुळे तुम्हाला स्लो गॅसवरच करावं लागतं, तर ते थोडंसं टाइम कन्झ्युमिंग असतं. आता ह्या टाइमला आता तुम्ही बघताय मी एग्स हे कापून ठेवले आहेत. मीनवाईल ते कुक होईपर्यंत यू कॅन डू युअर एक्सिलरी जॉब. ओके, सो नाव आय एम पुटिंग द स्टॉक्स ऑफ कोरिएंडर इन दिस. ठीक आहे, आणि आपण पुन्हा ते तेल काढण्यासाठी ठेवून देऊ. ठीक आहे, तेल सोडण्यासाठी थोडं ठेवून देऊ. आता कदाचित इतका वेळ लागणार नाही त्याला, कारण ते ऑलरेडी थोडं घट्ट झालं आणि त्यातलं बरंच पाणी निघून गेलं. तर ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, तुमच्या मसाल्यामध्ये जे काय पाणी असतं, ओके, त्याच्याने जी रॉ टेस्ट येते ना ती निघून जातं, इव्हॅपोरेट होतं, आणि तुमचा मसाला जे काही तेल आपण यूज केलं, तर ह्याच्यामध्ये आपण इनिशियली तेल टाकलंय, वरून त्याच्यात कोकोनट आहे, नारळ असल्यामुळे त्याचं तेल आहे. ठीक आहे, इवन फ्राय करताना आपण कांदे फ्राय करताना त्याच्यात थोडंसं तेल टाकलं होतं. तर हे जे काही तेल आहे आपल्या पूर्ण प्रोसेसमध्ये, हे त्याच्यातून मसाल्यात हे मिक्सचर जसं पाणी सोडायला लागतं तसं तेल म्हणजे पाणी निघून जातं ह्याच्यातलं कुकिंग प्रोसेसमध्ये, आणि तेल मसाला छान ह्याच्यामध्ये कुक होतो ह्या तेलामध्ये, आणि त्याच्यामुळे ती ग्रेव्ही खूप टेस्टी लागते. जर तुम्ही हे व्यवस्थित तेल असं सोडून व्यवस्थित मसाला कुक झाला ना तेलामध्ये, तर ती ग्रेव्ही खूप टेस्टी होते. तर आता जसं तुम्ही बघताय, द प्रोसेस ऑफ ऑइल, ओके, ऑफ द ऑइल टू कम आउट इज सो इझी, राईट. मगाशी आपल्याला 7-8 मिनिटं लागली, पण सिन्स आता ते ऑलरेडी घट्ट झालंय तर त्याच्यामुळे इट्स फास्टर. ठीक आहे, तर आता हे मी कदाचित आणखी 3-4 मिनिटं आणखी कव्हर करून ठेवून देणार आहे. जसं तुम्ही बघताय त्याला तेल सुटलेलं आहे बघा, खालची पण मस्त मसाला छान फ्राय झालेला आहे, आणि खाली पण तुम्ही बघताय ना किती तेल सुटलंय. ठीक आहे, आता ह्या पॉईंटला आपण आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊ.
त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ आणि तुम्हाला जितकी कन्सिस्टन्सी हवी ना आमटीची तेवढी तुम्ही त्याच्यात पाणी घालून घ्या. ठीक आहे. आता ही मी इतकं 1-1.5 ग्लास पाणी घातलं जसं तुम्ही बघताय. ओके. पण हेही मला घट्टच वाटतंय तर मी आणखी थोडंसं पाणी टाकणार आहे कारण अजून आपलं आमटीला उकळी यायची आणि मग आपल्याला अंडी पण बॉईल व्हायचे. तर मी ह्याच्यावर आणखी अजून 1/2 ग्लास घेते आणि बघते किती घालायचं. पाणी टाकल्यावर गॅस फास्ट करून घ्यायचा. ओके. आणि आता बघा हे एवढं घट्ट आहे तर मी त्याच्यातनं आणखी थोडंसं म्हणजे तर 1.25 कप पाणी तुम्ही कन्सिडर करू शकता. तर मी 1.25 कप पाणी टाकलेलं आहे. ते ऑफकोर्स विल डिपेंड की तुम्ही किती क्वांटिटी बनवताय, किती लोकांसाठी बनवताय त्याच्या हिशोबाने. तुम्हाला किती पातळ हवं आहे, तुम्हाला किती घट्ट हवं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी घालून घ्या. ठीक आहे. आता हे आपण व्यवस्थित ह्याला उकळी यायला ठेवून देऊया थोडंसं. ठीक आहे. पण मीठ टेस्ट करूया. आता मीठचं पण आपण जनरली जेव्हा पण वाटण करतो आणि ते वाटण जर तुम्ही स्टोर करून ठेवत असाल तर त्या वाटणात मी मीठ घालून ठेवते म्हणजे ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण ॲक्ट करतं आणि मसाला राहतो बरेच दिवस व्यवस्थित. तर त्यामुळे एन्श्योर की वाटणात मीठ असल्यामुळे जेव्हा तुम्ही घालता मीठ तेव्हा तुम्ही कमी मीठ घाला. तर आत्तापर्यंत मी मीठ घातलेलंच नाही आहे. आणि हे वाटण पण मी थोडंसं म्हणजे एकदम फाईन केलेलं नाही आहे म्हणजे थोडेसे चंक्स असे दिसतात. ते आमटी छान लागते जेव्हा खोबऱ्याचं असे चंक्स येतात तर स्लाइटली नॉट बिग वन्स. तर आता हे मीठ मला ठीकच वाटतंय पण ह्या पॉईंटला घालत नाही आहे मी. अंडी घालून घेतल्याच्या नंतर मी चेक करणार आहे पुन्हा मिठाचं क्वांटिटी. आता एक उकळी येईपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित हीट करून घेऊया. आता जसं तुम्ही बघताय ह्याला छान उकळी आलेली आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगला मी अंडे 2 प्रकारची अंडी घालणार आहे. इन द सेन्स एक आपण बॉईल केलेलं अंडं घालणार आहोत. तर ते मी इथे बॉईल केलेलं अंडं असं कट करून घेतलं इन 2 पीसेस. ओके. हाफ्स. आणि दुसरं एक मी म्हटलं होतं जे मी डायरेक्ट फोडून अंडं घालणार आहे. राईट. तर आता जेव्हा ही प्रॉपर उकळी येते ना त्यावेळेला गॅस थोडा कमी करायचा. ओके. आणि मग आपण हे अंडं डायरेक्ट फोडून घ्यायचं. ओके. बी केअरफुल कारण ते वाफ पण खूप आहे. अंडं मी असं डायरेक्ट टाकणार आहे. जसं तुम्ही बघताय हे सेकंड अंडं पण मी ह्याच्यात टाकून घेणार आहे. ठीक आहे. आता हे जेव्हा तुम्ही अंडी टाकता ना डायरेक्ट तर त्याला थोडा टाइम तरी डिस्टर्ब करायचं नाही म्हणजे लगेच हलवायला घ्यायचं नाही. कारण जर तुम्ही ह्या पॉईंटला लगेच हलवायला घेतलं जेव्हा ते कुक नाही झाले तर ते छोटे छोटे अंड्याचे असे पीसेस तुमच्या करीमध्ये येणार. पण आता आपण त्याला काही डिस्टर्ब करायचं नाही. फक्त गॅसची फ्लेम थोडी स्लाइट मीडियम हाय करून घेऊया. ठीक आहे. म्हणजे ते अंड व्यवस्थित कुक होईल. आणि इकडे तुम्ही बघू शकताय म्हणजे एक छोटा बच्चा आलेला आहे त्याला पण बघायचंय की मम्मा अंड बनवते. ओ हो हो. ओके. ओके. तर आता ते आपण व्यवस्थित कुक होऊन देऊया आणि मे बी 1-2 मिनिटच जरा गॅस हाय करून आपण त्याला ठेवून देऊया. मीठ तर एकदा आता त्याला वाफ लागायला लागली की ते अंड शिजायला लागतं पण आपण हलवणार नाही आहोत. आणि ॲट द सेम टाइम मी हे आपलं जे दुसरं अंड होतं जे आपण बॉईल करून घेतलेलं ना ते पण साईड्सने टाकून घेणार आहे. आणि आता आपण हे थोडासा मीडियम फ्लेमवर कुक होऊन देऊया. ठीक आहे. लगेच हलवायचं नाहीये. की आता जसं तुम्ही बघताय बघा अंड बऱ्यापैकी कुक झालेलं आहे. ठीक आहे. पण अलगच त्याला चेक करू. तर ह्याच्यासाठी एक अगेन एक टिप आहे. तर जेव्हा तुम्ही अंडी टाकता तर मेक शुअर की तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी आमटीची हवी आहे ना तेवढी तुम्ही ऑलरेडी बॉईल करून घेतलं म्हणजे कारण काय होणार एकदम तुम्ही पाणीदार समजा ठेवलं आणि अंडी टाकल्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा बॉईल केलं ना
तर ती अंडी डिझॉल्व्ह होऊ शकतात त्या आमटीमध्ये. त्यामुळे अंडी टाकल्यामुळे मे बी आपण 2-3 मिनटंच त्याला कुक करणार आहोत, कारण अंडी लगेच शिजतात. त्यामुळे तुम्हाला जी कन्सिस्टन्सी हवी आहे तुमच्या ग्रेव्हीची ती आधी सेट करून घ्या. मे बी 1-2 मिनिट्ससाठीच फक्त, त्याच्यानंतर आपण हीट करणार आहोत. आता मी गॅस कमी करून घेते आणि ह्याच्यामध्ये यू कॅन सी अंडी कुक झाली आहे आणि आपण बॉइल्ड एग्स पण टाकूयात. आता मी गॅस कमी करून ह्याच्यामध्ये कोरिएंडर घालून घेणार आहोत. आता आपण फ्लेम ऑफ करून टाकूया. कोरिएंडर घातलं आणि कारण हे माझं मातीचं भांडं आहे, तर मातीच्या भांड्याची आणखी एक खासियत आहे की ती जरी तुम्ही गॅस ऑफ केलात तरी इट रिटेन्स द हीट फॉर अ लॉंग टाईम. सो जेवण गरमही राहतं अँड ॲज यू कॅन सी ते अजूनही बबल्स येत आहेत किंवा ते बॉइल्स येत आहेत. तर दॅट्स बिकॉज मातीच्या भांड्याला कूल डाऊन व्हायला थोडा टाईम लागतो कम्पेअर्ड टू स्टील किंवा ॲल्युमिनियम. जर तुम्ही गॅस बंद करता ते इमिडिएटली ते कूल डाऊन होतं आणि ते बबल्स याचे बंद होतात. तर मी गॅस ऑलरेडी बंद केला. इट विल टेक सम टाईम. आता मी ह्या पॉईंटला ते कवर करून थंड नॉर्मल होईपर्यंत थोडंसं ठेवून देऊ. तो आवर रेसिपी इज डन फ्रेंड्स and I will just plate it out and show it to you. ओके फ्रेंड्स, तर आज आपला बेत आहे तांदळाची भाकरी, भात आणि अंड्याची आमटी. तर आता मी तुम्हाला हे प्लेट आउट करून पण दाखवते. तर हा एक गोष्ट मी सांगायला विसरले, तर ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे. म्हणजे ही असं अंडं टाकून बनवायची ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे. सो प्लीज ट्राय अँड लेट मी नो. तर आता हे आपलं बॉइल्ड एग आहे आणि हे आपलं हे असं हे आपलं जे आपण डायरेक्ट टाकलेलं ते एग आहे. सो यू कॅन सी फ्रेंड्स, प्लीज ट्राय दिस रेसिपी and let me know how do you feel, and please like, share, subscribe if you like the recipe. Bye bye.